नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 8 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्याचे मासिक तर आपल्या ॲपवर मिळाले असतील. याची फी पण आता आपण कमी केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही डिसेंबर महिन्याचं मासिक जे आहे ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. तर तुम्ही ॲपवर जाऊन डिसेंबर महिन्याचं मासिक जे आहे तर ते परचेस करू शकता मित्रांनो. त्याचबरोबर आपली 60+ मार्काची गॅरंटी देणारी कंबाईनची बॅच जी आहे ती आपण लॉन्च केलेली आहे. तुम्हाला ॲप्लिकेशनवर ही बॅच देखील मिळून जाईल. सुरू करूया आजचं सेशन. पहिला क्वेश्चन आहे, बँकॉक येथे आयोजित वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज 2026च्या एकूण पदक तालिकेत कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावलं आहे? तर वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज 2026 मध्ये किंवा वर्ल्ड पॅरा आर्चरी गेम्स 2026 मध्ये जर आपण बघितलं, भारताने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान जे आहे ते पटकावलेलं आहे. भारताने 7 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य पदक जिंकून 16 पदक एकूण जिंकले आणि पहिलं स्थान मिळवलेलं आहे. दक्षिण कोरियाचा दुसऱ्या स्थानावर राहिला आणि इंडोनेशिया तिसऱ्या स्थानावर राहिलेला आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली? तर बँकॉक, थायलंडमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी भारताची पदकं आपण बघितलेली आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न आहे, राजा रवी वर्मा यांची कोणती कलाकृती 167 कोटींना विकली गेल्यानंतर भारतातील आतापर्यंत सर्वात महागडी चित्रकला ठरली? तर भारतातील फेमस चित्रकार आहे राजा रवी वर्मा यांचं एक फेमस चित्र आहे यशोदा आणि कृष्ण यांचं. तर यशोदा आणि कृष्ण यांचं हे चित्र तुम्ही बघू शकता. तर ही जी पेंटिंग आहे ही 167 कोटी रुपयांमध्ये विकली गेलेली आहे. तर चित्रकार राजा रवी वर्मा यांचं यशोदा आणि कृष्ण हे तैलचित्र जे आहे ते मुंबईतील सॅफ्रन आर्टच्या स्प्रिंग लाईव्ह लिलावामध्ये विक्रमी 167 कोटी रुपयांना विकलं गेलेलं आहे. आता हे कोणी विकत घेतलं? तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जे आहे डॉक्टर सायरस एस पुनावाला यांनी याला खरेदी केलेलं आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, दीनदयाल उपाध्याय आणि नानाजी देशमुख पंचायत शाश्वत विकास पुरस्कारांमध्ये कोणत्या राज्यातील 3 पंचायतींनी सर्वोच्च सन्मान मिळवला आहे? तर त्रिपुरा राज्यातील 3 आपण जर बघितलं तर पंचायत संस्थांनी काय केलेलं आहे? तर दीनदयाल उपाध्याय आणि नानाजी देशमुख पंचायत शाश्वत विकास पुरस्कारामध्ये पारितोषिक जिंकलेलं आहे. मग आपण जर बघितलं तर पहिली जी काही पंचायत आहे तर ती सेपा हिजाला ही जिल्हा परिषद आहे. त्यानंतर दुसरी जी आहे ती कांचबारी ही ग्रामपंचायत आहे आणि तिसरी बैकुंठपूर ही सुद्धा ग्रामपंचायत आहे. तर सेपा हिजाला या जिल्हा परिषदेला आपण जर बघितलं सर्वोत्तम जिल्हा परिषदेचा दर्जा देण्यात आलेला आहे. कांचबारी ग्रामपंचायतीने आरोग्यदायी श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. तर बैकुंठपूर ग्रामपंचायतीने महिला अनुकूलन या गटामध्ये आपले 3रं स्थान पटकावलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर त्रिपुरामधील 3 पंचायतींना दीनदयाल उपाध्याय आणि नानाजी देशमुख पंचायत शाश्वत विकास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, ज्यामध्ये सिपाहीजाला ही जी काही जिल्हा परिषद आहे तिला 5 कोटी रुपये, कांचनबारी ग्रामपंचायतला 1 कोटी आणि बैकुंठपूर ग्रामपंचायतीला 50 लाख रुपये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, जागतिक आरोग्य दिन 2026 कधी साजरा करण्यात आला? तर 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला. यंदाची या दिनाची थीम होती टुगेदर फॉर हेल्थ स्टँड विथ सायन्स, अशी या वर्षीची थीम होती. आता हा आरोग्य दिन 7 एप्रिललाच का साजरा करण्यात येतो? कारण 7 एप्रिलला WHO ची स्थापना झाली होती, 7 एप्रिल 1948 रोजी. तर ही स्थापना लक्षात ठेवा. WHO चं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये आहे. दरवर्षी WHO च्या वर्धापन दिनी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. मार्च महिन्यातील महत्त्वाचे दिवस आपण आता इथे बघूया. 11 मार्च रोजी धूम्रपान विरोधी दिवस साजरा केला जातो. याची थीम आहे धूम्रपान विरहित जीवनाची सुरुवात. 12 मार्च रोजी जागतिक किडनी दिन साजरा केला जातो, सर्वांसाठी किडनीचे आरोग्य अशी थीम आहे. 13 मार्च रोजी जागतिक निद्रा दिन साजरा केला जातो, चांगली झोप घ्या, उत्तम जागा. 14 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय गणित दिवस किंवा पाय दिवस सेलिब्रेट केला जातो. या वर्षीची थीम आहे गणित आणि आशा. 16 मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिवस सेलिब्रेट केला जातो. या वर्षीची थीम आहे सर्वांसाठी लसीकरण शक्य. 20 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय आनंद दिवस सेलिब्रेट केला जातो. 21 मार्च रोजी जागतिक काव्य दिन, जागतिक बाहुली नाट्य दिन आणि जागतिक हिमनदी दिन सेलिब्रेट केला जातो.
आणि 22 मार्च रोजी जागतिक जल दिन सेलिब्रेट केला जातो. या वर्षीची थीम आहे जल आणि लैंगिक समानता. पुढे जाऊया. 5वा प्रश्न आहे, करदात्यांना मदत करण्यासाठी आणि कर अनुपालन सुलभ करण्यासाठी आयकर विभागाने एप्रिल 2026 मध्ये सुरू केलेल्या AI सक्षम वेबसाईटचं नाव काय? तर जे काही करदाते आहेत त्यांना मदत करण्यासाठी आयकर विभागाने कर साथी नावाचं एक AI पोर्टल जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर कर साथी लक्षात ठेवा, टॅक्स नाही, कर साथी असंच त्याचं नाव आहे. तर हा एक AI चॅटबॉट आहे जो कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करेल आणि आयकर संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल. पुढे जाऊया. द लॅसनेटच्या अभ्यासानुसार 2023 साली झालेल्या एकूण माता मृत्यूच्या संख्येनुसार भारताचा जागतिक क्रमांक किती आहे? तर द लॅसनेट नावाची एक संस्था आहे, तिने माता मृत्यू बाबत इथं सर्वे केलेला आहे. आपण जर बघितलं तर माता मृत्यू जो आहे तर तो 2023 मधल्या माता मृत्यूंचा इथं विचार केला जात आहे. मग भारत माता मृत्यूंच्या संख्येमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपण जर बघितलं भारतामध्ये एकूण आपण जर बघितलं किती मातांचा मृत्यू झाला, 24,700. एक नंबरला जो आहे तो नायजेरिया आहे. नायजेरियामध्ये 32,900 मातांचा मृत्यू झालेला आहे. आपण जर बघितलं तर जगभरातील 36% माता मृत्यू फक्त 5 देशात नायजेरिया, भारत, इथिओपिया, पाकिस्तान, कॅमेरून या देशांमध्ये होतात. भारतातील माता मृत्यू दर जो आहे तो खूप कमी झालेला आहे. म्हणजे 1990 मध्ये हा दर 508 होता. आता 2023 मध्ये हा दर 116 वर 116 वर हा रेट मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो 1990 मध्ये 508 होता. आता तो 2026 मध्ये 116 वर आलेला आहे 2023 मध्ये. आता मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट काय असतो आणि कसा मोजला जातो हे जस्ट मी तुम्हाला सांगतो. बघा, 1,00,000 जिवंत बालकांचा जन्म झाला तर त्यानंतर त्यांच्या पाठीमागे किती मातांचा मृत्यू होतो याला म्हटलं तर MMR, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, माता मृत्यू दर. तो सध्या किती आहे? 116. पहिले किती होता? 508. आपल्याकडे माता मृत्यू दर जो आहे तो कमी झालेला आहे, पण आपल्या देशाची लोकसंख्याच एवढी आहे त्यामुळे माता मृत्यूंची संख्या आपल्याला जास्त बघायला मिळते. पुढे जाऊया. 7वा प्रश्न आहे, कोणत्या कंपनीने एप्रिल 2026 मध्ये MAI, आता MAI म्हणजे इथं नावातच उत्तर आहे, MAI फॉर मायक्रोसॉफ्ट आहे. तर मायक्रोसॉफ्ट ट्रान्सक्रिप्ट 1, मायक्रोसॉफ्ट व्हॉइस 1 आणि मायक्रोसॉफ्ट इमेज 2 नावाचे 3 AI टूल लॉन्च केले. तर कोणती कंपनी? तर मायक्रोसॉफ्ट ही कंपनी आहे. हे जे काही मायक्रोसॉफ्ट ट्रान्सक्रिप्ट जे आहे तर ते काय करणार आहे? ट्रान्सलेशनचं काम करणार आहे, एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये मजकूर ट्रान्सलेट करणार आहे. MAI व्हॉइस 1 जे आहे तर ते आपण जर बघितलं तर आवाज निर्मिती करणार आहे. म्हणजे आपण त्याला एखादा टेक्स्ट दिला तर तो त्याचा समजून घ्या, एखादा चालू घडामोडीचं समजून घ्या, मी जर फाईल अपलोड केली तर ते त्याचं लेक्चर घेईल त्या फाईलच्या आधारे. तर ह्या गोष्टी आपण जर बघितलं तर हे AI टूल करू शकतं. आणि इमेज 2 जे आहे, मायक्रोसॉफ्ट इमेज 2 जे आहे तर ते काय करू शकतं? तर जे काही ऑफिशियल कामांसाठी लागणारे जे काही इन्फोग्राफिक्स, इमेज जे आहे ते तयार करू शकतं. पुढे जाऊया. महत्वाचा आहे पुढचा प्रश्न, चेतक स्क्रीन अवॉर्ड 2026 मध्ये धुरंधर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला मिळालेला आहे? तर सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण राहिलेला आहे मित्रांनो? तर रणवीर सिंग. फक्त एकदा रणवीर नाव बघून उत्तर देऊ नका, रणवीर कपूर एक आणि रणवीर सिंग एक आहे, तर त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाहीये. तर चेतक स्क्रीन्स अवॉर्ड जे आहे ते अलीकडे देण्यात आले. मग आता मी तुम्हाला सगळे अवॉर्ड सांगतो, महत्वाचे अवॉर्ड इथं तुम्ही बघू शकता. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे रणवीर सिंग, सर्वोत्कृष्ट डायरेक्टर ठरलेला आहे आदित्य धर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली यामी गौतमी. आता आपण जर बघितलं तर रणवीर सिंग आणि आदित्य धर हे धुरंधर चित्रपटासाठी यांना पुरस्कार मिळालेले, पण यामी गौतमीला हक या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे होमबाउंड, ज्याला आपण ऑस्कर मध्ये सुद्धा पाठवलं होतं. ईशान खट्टरचा हा चित्रपट आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक जोडी जी आहे ती फहीम अब्दुल्ला आणि श्रेया घोषाल ही ठरली आहे. ते सय्यारा गाण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि सहाय्यक भूमिकेसाठी म्हणजे सहाय्यक अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री, तर सहाय्यक अभिनेता ठरलेले अक्षय खन्ना कोणत्या चित्रपटासाठी? तर परत एकदा धुरंधर चित्रपटासाठी. आणि आपण जर बघितलं तर शालिनी वत्सा या होमबाउंड चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न पण अतिशय महत्वाचा आहे. एप्रिल 2026 मध्ये भारतीय नौदलात सामील झालेली तिसरी
स्वदेशी अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी INS अरिदमन कुणी बांधली आहे? तर INS अरिदमन जी आहे तर ती एक महत्वाची पाणबुडी बघा, S4 कॅटेगरीतली ही पाणबुडी आहे जी अणुशक्तीवर चालते. आता अणुशक्तीवरील पाणबुड्यांचं महत्व काय असतं, ते कितीतरी वेळ पाण्याच्या खाली राहू शकतात. म्हणजे पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या ज्या काही पाणबुड्या असतात त्यांना वेळोवेळी रिफ्युलिंगसाठी जे समुद्राचं सरफेस आहे त्यावर यावं लागतं, किंवा आपण जर बघितलं तर एखाद्या बंदराच्या तिथे यावं लागतं. पण अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या अनेक दिवस जे आहे ते समुद्राच्या खाली राहू शकतात, त्यामुळे ह्या खूप डेंजरस पाणबुड्या असतात. मग आपण जर बघितलं तर जहाज बांधणी केंद्र, शिप बिल्डिंग सेंटर विशाखापट्टणम या ठिकाणी ही पाणबुडी जी आहे ती बांधण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर आपली पहिली जी काही अणुशक्तीवर चालणारी स्वदेशी पाणबुडी होती ती होती INS अरिहंत, दुसरी आहे INS अरिघाट आणि तिसरी आहे आता INS अरिदमन. बघा, एखादं जहाज जे पहिलं तयार होतं तर त्या नावाने बाकीच्या जहाजांना ओळखलं जातं. जसं की आता या सगळ्या पाणबुड्यांना काय म्हणून ओळखलं जाईल? अरिहंत क्लास सबमरीन. मग आपण जर बघितलं तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये प्रश्न आला की भारताची तिसरी अरिहंत क्लास सबमरीन कोणती आहे, तर ती आहे अरिदमन, दुसरी अरिघात. तर हे नाव लक्षात ठेवायचे. कधी कधी अरिघाट म्हटलं तर कधी कधी अरिघात म्हटलं जातं. आता ही जी पाणबुडी आहे मित्रांनो, हिच्याशी संबंधित काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. 700 टन हिचं वजन आहे. याच्यामध्ये या पाणबुडीवर 8 आपण जर बघितलं तर वेगवेगळे रॉकेट लॉन्च करण्याचं सिस्टम बसवण्यात आलेलं आहे. यामधून K-15 रॉकेट जे 700 किलोमीटर वर मारा करू शकतं आणि K4 रॉकेट जे 3500 किलोमीटर पर्यंत मारा करू शकतं, हे रॉकेट या पाणबुडीमध्ये बसवले जाणार आहे. तर हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र वाहून नेणारी ही पाणबुडी आहे. पुढे जाऊया. 10वा प्रश्न आहे, युरोपमधील पाळीव कोंबड्या आणि इतर पक्षी न्यूकॅसल रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाधित झाले आहे. तर हा रोग कोणत्या प्रकारच्या विषाणूमुळे होतो? तर न्यूकॅसल नावाचा रोग जो आहे तो युरोपमध्ये कोंबड्या आणि पक्ष्यांमध्ये आलेला आहे. मग आपण जर बघितलं तर हा रोग जो आहे एव्हियन पॅरामिक्झो व्हायरस सॅरोटाइप या प्रकारचा हा व्हायरस आहे, ज्याला शॉर्टकटमध्ये APMV असं म्हटलं जाते, APMV1. तर न्यूकॅसल नावाचा रोग जो आहे त्याचा व्हायरस आहे एव्हियन पॅरामिक्झो व्हायरस सेरोटाइप 1. तर हे नाव लक्षात ठेवा. पाळीव कोंबड्या वन्य पक्ष्यांना हा जो काही व्हायरस आहे हा प्रादुर्भाव म्हणजे यांना या प्राण्यांना यांची लागण होते पक्ष्यांना. आणि याचे 3 टाईप आहे, सौम्य, मध्यम, तीव्र. यांची नावं लक्षात ठेवायची गरज नाहीये. आपण जर बघितलं यावर कोणताही सध्या विशिष्ट उपाय सध्या उपलब्ध नाहीये. एक काळजी घेणं हा एक विशिष्ट उपाय आहे. पुढील प्रश्न आहे, बँकॉक येथे आयोजित वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज 2026 मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या शीतल देवीला पराभूत करून 18 वर्षीय तीरंदाजाने सुवर्ण पदक जिंकलेला आहे. तर बघा, आपण जर बघितलं बँकॉक येथे वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये भारताने सगळ्यात जास्त सुवर्ण पदक जिंकले. यामध्ये 18 वर्षीय तीरंदाज पायल नाग हिने आंतरराष्ट्रीय क्रमवारीत 1 नंबरला असणाऱ्या शीतल देवीला पराभूत केलेला आहे, सुवर्ण पदक जिंकलेला आहे. म्हणजे दोन्ही भारतीय खेळाडूच इथं फायनल मध्ये गेल्या होत्या आणि तिथं शीतल देवीला पराभूत करून आपण जर बघितलं तर पायल नागने महिलांच्या कॅटेगरीमध्ये धनुर्विद्येमध्ये आपण जर बघितलं आर्चरीमध्ये काय केलेलं आहे तर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पुढे जाऊया. कोणत्या राज्य सरकारने एप्रिल 2026 मध्ये हातमाग आणि यंत्रमाग विणकरांसाठी मोफत वीज योजना सुरू केली? तर हातमाग आणि यंत्रमाग विणकरांसाठी जर आपण बघितलं मोफत वीज योजना आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. तर हातमाग विणकरांना दर महिन्याला 200 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे आणि यंत्रमाग चालवणाऱ्या विणकरांना 500 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे, जे पात्र असतील अशा कारागिरांना. आंध्र प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ची आहे. अमरावती राजधानी आहे. मुख्यमंत्री यांच्या चंद्राबाबू नायडू हे सध्याचे राज्यपाल S अब्दुल नझीर हे आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लहान व्यवसायांना डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडण्यासाठी ट्रेड एनबलमेंट अँड मार्केटिंग इनिशिएटिव्ह सुरू केला आहे? तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने जे काही लहान व्यावसायिकांना डिजिटल प्लॅटफॉर्म सोबत जोडण्यासाठी ट्रेड एनबलमेंट अँड मार्केटिंग इनिशिएटिव्ह जो आहे तो सुरू केलेला आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने व्यापार सक्षमीकरण आणि विपणन उपक्रम सुरू केलेला आहे. हा उपक्रम MSME कामगिरी वाढवणे तसेच गती देणे या कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स द्वारे लहान व्यावसायिकांना डिजिटल प्लॅटफॉर्म सोबत जोडण्याचं
याचं उद्दिष्ट आहे. पुढे जाऊया 14वा प्रश्न. गोवा सरकार आणि कोचीन पोर्ट ऑथॉरिटीला संपन्न प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या विभागाने करारावर स्वाक्षरी केली आहे? तर गोवा सरकार आणि कोचीन पोर्ट ऑथॉरिटीला संपन्न प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी दूरसंचार विभागाने काय केलेले आहे? एका करारावर स्वाक्षरी केलेली आहे. आता संपन्न प्लॅटफॉर्म काय? तर सिस्टम फॉर अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट ऑफ पेन्शन. तर अशा प्रकारचा हा पेन्शनशी रिलेटेड प्लॅटफॉर्म आहे जो गोवा सरकार आणि कोचीन पोर्ट ऑथॉरिटीला उपलब्ध करून देण्यासाठी दूरसंचार विभागाशी सोबत त्यांनी काय केलेलं आहे? करार केलेला आहे. तर संपन्न ही दूरसंचार विभागाने पेन्शन मंजुरी अधिकृतता लेखांकन पेमेंट सुव्यवस्थित करण्यासाठी विकसित केलेली एक क्लाउड आधारित संपूर्ण पेन्शन व्यवस्थापन प्रणाली आहे. 15वा प्रश्न. रोजगार क्षमता वाढवण्यासाठी मायक्रोसॉफ्टने भारतातील कोणत्या विद्यापीठात स्किल सेंटर AI फॉर एव्हरीवन स्थापन केलं? तर चंदीगड विद्यापीठामध्ये मायक्रोसॉफ्टने स्किल सेंटर AI फॉर एव्हरीवन जे आहे त्याची स्थापना केलेली आहे. याचं उद्दिष्ट आहे कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वांसाठी सुलभ करणं आणि विद्यार्थ्यांना उद्योगासाठी तयार करणं. मित्रांनो, आपल्याकडे 4 महिन्याचं मासिक तयार झालेलं आहे जे तुम्हाला ऍप्लिकेशनवर फक्त 49 रुपयामध्ये 50 रुपयामध्ये मिळून जाणार आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, लवकरच नोव्हेंबर महिन्याचं सुद्धा मासिक उपलब्ध होईल. म्हणजे आम्ही करंटचे तर मासिक उपलब्ध करतोय पण पाठीमागचे पण आपण जेवढे काही प्रश्न घेतलेले जेवढे काही लेक्चर झालेले सगळ्यांचे मासिक आपण उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर 60+ गॅरंटी बॅच आपण सुरू केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयाची डिटेल लेक्चर आणि रिव्हिजन स्वरूपात नोट्स गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी वगळता मिळणार आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. INS अरिदमन ही पाणबुडी कोणत्या प्रकारची आहे? तिला कुणी बनवलेलं आहे आणि कितवी पाणबुडी आहे हे तुम्हाला सांगायचे. जागतिक आरोग्य दिन कधी सेलिब्रेट केला? थीम काय आहे? आणि चेतक पुरस्कारामध्ये बेस्ट चित्रपटाचा पुरस्कार कशाला मिळालेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर आजचं सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर सेशनला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आज आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.